वर्षापासून करताय? 40 वर्ष झालं मी मतदान करते आणि आज जर इथं आले तर माझं नावच नाही. मग काय माहित झालंय का माझे? त्याच्या वेळी इथंच वोट केलं होतं, पण आता यावेळेस पाहिले तर नाव डिलीट करण्यात आलंय. तर आणि सासरी पण नाव नाहीये, तर तिकडं पण वोटिंग नाही, इथं पण वोटिंग नाही. कुठंतरी एका ठिकाणी वोट झालंच पाहिजे, कारण मतदानाचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे. ओके. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज 7 मे रोजी निवडणूक पार पडली, परंतु खऱ्या अर्थानं लोकशाहीचं सौंदर्य आपल्याला म्हणता येईल, जे म्हणजे मतदाराला मतदानाचा जो हक्क असतो तो हक्क खऱ्या अर्थानं अबाधित राहिला पाहिजे. आणि यासाठी आपली लोकशाही जिवंत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचं, भारत देशाच्या लोकशाहीचं गेल्या देशामधनं कौतुक केलं जातं. परंतु आमच्या आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भोर तालुक्यामध्ये आज करंदी गावामध्ये आज पाहिलं असता ज्या आमचे चुलती त्यांचं 1 वर्षापूर्वी जी सरपंचकीची निवडणूक झाली त्या निवडणुकीला सुद्धा त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 40 वर्ष झालं लग्न होऊन ते आलेले आहेत तिथं, त्यांना मुलं आहेत, त्यांना नातवंड आहेत तिथं, आणि सरपंचकीला सुद्धा मतदान करून सुद्धा आज त्यांचं नाव या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना आला, त्यांचं नाव कट झालेलं आहे. तसेच आमची बहीण आज त्या ठिकाणी सासवडवरनं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं आली आणि इथं आल्यानंतर पाहण्यात आलं की इथं त्यांचं नावच डिलीट करण्यात आलेलं आहे. म्हणजे आज खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे का नाही हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो आज. आणि करंदीतच नाही तर बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आज वारंवार घडत आहेत. आज जवळजवळ माझ्या 10 ते 15 बहिणींची नावं त्या ठिकाणी कट झालेली आहेत. म्हणजे नक्की लग्न झालं की नाव कट करायचा हा क्रायटेरिया आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. की जर आज तुम्ही मतदानाचा हक्कच बजावण्यापासून आम्हाला रोखणार असेल तर यावर 100% याची चौकशी होऊन याच्यावर कारवाई करावी अशा आज मी पुणे जिल्हा युवा सेनेचा अध्यक्ष आहे या नात्यानं आणि करंदी गावचा एक ग्रामस्थ सुजाण नागरिक म्हणून मला आज या ठिकाणी पत्रकारांना या निमित्तानं मला एवढं सांगायचं की याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. आणि या जर कारवाई नाही झाली तर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठं आंदोलन या ठिकाणी एक जन आंदोलन उभं होईल. की जर आमच्या मतदानाचा जो अधिकार आहे आणि मूलभूत हक्क आहे तो हक्क जर आमच्यापासून हिरावून घेत असेल तर नक्कीच आपण योग्य दिशेने चाललोय का याचा खूप मोठा प्रश्न ग्रामस्थांना पडला. आणि ग्रामस्थांमध्ये सुद्धा तीव्र भावना आहे की आज मतदानाला आमची बहीण आज मतदान करण्यासाठी आली आणि मतदानाचं इथं आल्यानंतर त्यांच्या नावावर डिलीट आलंय आणि त्यांचं सासवडला त्यांचं लग्न होऊन गेलं, तिकडेही मतदान नाहीये, इथंच मतदान आहे. 1 वर्षापूर्वी मतदान केलंय आणि आज 1 वर्षामध्ये असं काय झालं की आज त्यांचं नाव कट केलं. त्याचा नक्की कुठल्या कारणावरनं त्यांचं नाव कट केलं त्याचं आम्ही चौकशी करून त्यांची जी काही प्रोसिडिंग आहे ती पुढून आम्ही 100% आम्हाला आज मी या पत्रकारांच्या माध्यमातून आवाहन करतोय की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ज्या लोकांची मतदानापासून मतदानाचं नाव कट केलंय राजकीय हेतूने असतील, काही त्यांच्या ज्या कोणी केलं असेल ते चौकशी होईल आणि भविष्यात त्यांची नावं पुढे येतीलच आणि त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो. आणि त्यांचं सुद्धा वैयक्तिक काय म्हणणं आहे ते तुम्ही आज ऐका, बोला. त्यावेळेस आम्ही सरपंचाच्या वेळी इथंच वोट केलं होतं, पण आता यावेळेस पाहिले तर नाव डिलीट करण्यात आलंय. तर आणि सासरी पण नाव नाहीये, तर तिकडं पण वोटिंग नाही, इथं पण वोटिंग नाही. कुठंतरी एका ठिकाणी वोट झालंच पाहिजे, कारण मतदानाचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे. तुम्ही किती वर्षापासून करताय? 40 वर्ष झालं मी मतदान करते आणि आज जर इथं आले तर माझं नावच नाही. मग काय माहित झालंय का माझे? असं तुम्ही सांगताय. या अशा तीव्र भावना आहेत आणि या पुढच्या काळामध्ये लवकरच आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलनाचं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही नक्की तीव्र आंदोलन करू. आणि ग्रामस्थांच्या तीव्र भावना आहेत या निमित्तानं, तर एवढंच बोलतो. आणि आज करंदी गावामध्ये आज तुम्ही बघत असाल उन्हाचा एवढा तडाखा आहे. बारामती असेल आज देशामध्ये निवडणुका चालू आहेत, मतदानाचा टक्का कमी होतोय, पण करंदीमध्ये जवळजवळ 75% आज मतदान झालेलं आहे. करंदी अतिशय सुजाण लोक करंदीमध्ये आहेत, त्यांना मतदानाचं खूप महत्व आहे. आज सासवडवरनं आलेले आहेत मतदान करायला, माझी बहीण आलेली आहे मतदान करायला. म्हणजे आज तिचं लहान बाळ 1 वर्षाचं त्याला घेऊन मतदान करण्यासाठी खास आलेली आहे. एवढं उन्हाचा तडाखा आहे, मुलांना त्रास होतो, तरी सुद्धा मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे. या भूमिकेतनं आज आला असताना जर मतदानाचं नाव जर डिलीट केलं असेल तर नक्की त्याचं काय कुणी केलं हे नक्की हे थोड्या दिवसामध्ये पुढे येईलच. आणि त्याची कारवाई करावी. जी नावं कट झालीत, जी नावं आता त्यांचं नाव असून सुद्धा मागे 1 वर्षापूर्वी नाव होतं आज कट झाले, तर ज्यांची कोणाची नावं कट झालीत त्यांची नावं परत येण्यासाठी काही प्रोसेस करायची असेल ती लवकरात लवकर प्रशासनाने करावी. आणि
ज्यांची नावं डिलीट केली त्यांची नावं परत मतदार यादीमध्ये यावीत अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. जर हे नाही झालं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये होईल. करणाऱ्याला आणि ज्यांनी कोणी एक राजकीय हेतूतनं काही गोष्टी केल्या असतील, राजकीय वरदहस्त वापरून केल्या असतील, तर त्या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाहीचा मूलभूत अधिकार मतदानाचा टिकला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधान टिकलं पाहिजे. यासाठी आम्ही ग्रामस्थ म्हणून आमची भूमिका अतिशय स्पष्टपणे एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.